कित्येक अशा लग्नात जातो जिथे लाखो रुपये खर्च करून लग्न सोहळा पार पडतात आणि आपण तिथे जातो. आपण तिकडे खूप आनंद सुद्धा घेतो आणि निघताना आपण वधूवराला आपल्याकडून छोटेसं गिफ्ट म्हणून कोण 500, 200, 1000 रुपये त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होते म्हणून आपण ती एक मदत करतो. मदतीची आपल्याला जे लाखो रुपये खर्च करतात त्यांना आपल्या मदतीची गरज नसते, पण तरी आपण एक आशीर्वाद म्हणून तुम्हालाही दिला असेल कोणी आम्हालाही दिला असं नाही, ते एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आपण असा विचार करतो का कधी की आपल्या एवढे नातेवाईकांमध्ये काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी असे आहेत जे खूप परिस्थितीने खराब आहेत, ज्यांच्या घरी कमवते एकच व्यक्ती आहे किंवा वडील कमवतात किंवा मुलगा एकटा, आई वडील आजारी असतात, औषधाला पण पैसे नसतात, जे पगार मिळतात त्याच्यामध्ये त्यांचं घरही व्यवस्थित चालत नाही, तर ते आई वडिलांचं कसं करणार. जसं आपण लग्नामध्ये 200, 250, 500 लोक, 1000 लोक जातो, त्यांना काय वाईट वाटेल वगैरे विचार करून सर्व जातो आपण, तसं कधी असं होऊ शकत नाही का की आपण जे आपले नातेवाईक मित्रमंडळी आजारी आहेत त्यांच्या पण घरी जाऊन त्यांना ही जसं आपण लग्नात एक देतो आहे तसंच त्यांनाही एक छोटीशी रक्कम आपण प्रत्येक जणांनी दिली तर किती छान वाटेल. आपण नेहमी फ्रूट आणि बिस्किट घेऊन जातो पण त्यांना त्याची गरज नसते, त्यांना आपल्या छोटीशी मदत हवी असते. त्यांना जर तुम्ही स्वतः जाऊन भेटून त्यांना मदत केला तर त्यांना खूप आवडेल. हे एक समाजकार्य आहे, नक्की प्रत्येकाने विचार करा.